अपर चेस्ट आहे 36 आणि फुल बस्ट आहे 38. तर कटिंग दाखवणार आहे. तर माझ्याकडे आहे 35 आणि 36 साईजचं पेपर कटिंग. तर त्याच्यावर कसं ॲडजस्ट करायचं ते दाखवणार आहे मी तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्याकडे जर फर्मा असेल तर फर्म्यावर कसं ॲडजस्ट करायचं हे दाखवणार आहे मी तुम्हाला. कटोरी कशी ॲडजस्ट करायची ते दाखवते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणाल मी तर पेपर कटिंग वापरत नाही, तर हे तुमच्याचसाठी मी कटिंग काढलेलं होतं. तर बघा, मग म्हटलं आता आहे आपल्याकडं तर टाकूया, परत मापं टाकायची गरज नाही. नाही तर मी तसेच हे परवाच मी हे कटिंग टाकलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. व्हिडिओ पेपरवर कटिंग केलं होतं. तर बघा, 35 साईजचं अपर चेस्ट आहे कस्टमरची. तर 35चा चौथा भाग येतो 8:45. तर इथे लावूया. आता हे 8.5 का 8.5 घेतले इथं, तर गळा खूप डीप आहे. हे बघा, 11चा गळा आहे म्हणून मी 1/2 इंच इथं कमी करून घेतले. तर 1/2 इंच आपण इथे हे बघा या कापडावर मी वाढवून घेते असं. या पद्धतीने, कारण गळा माझा कमी आहे. इथे 5.5च हे आहे. तर उंची आहे 13.5. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे. तर हे बघा इथं आलं. आता इथंपर्यंत मी हा पेपर असा ओढून घेतलाय. एवढी उंची वाढवली. आणि आता इथे पण शोल्डर आपली वाढली बरोबर आहे. ह्या पद्धतीने आता मी कटिंग करणार आहे. इकडे जेवढे वाढलेत खाली अर्धा इंच, तर इथे पण अर्धा इंचच असा. या पद्धतीने त्याच्यावर गळा टाकायचा आहे. 5.5 इंच पाहिजे त्यांना. तर हे अर्धा इंच जातील टिपमध्ये, त्याच्यावर 5.5 टाकूया आपण. तर गळा किती आला? 8.5चा. इथे कमी रुंद पाहिजे, तर मी 2.5च ठेवलेला आहे. हा बॉक्स तयार करून घेऊया. त्या पद्धतीने बॅक साईडची कटिंग तयार केली मी. याची कटिंग करायची. तर हे बघा बाहेर गेले अर्धा इंच, बघितलं? तर आपल्याला किती? हे बघा 9 चौक 36 आणि हे 9.5 आलेले आहेत. तर हे अर्धा अर्धे 2 38 साईज झाली इथे बरोबर पुढच्या कटिंगला. आणि तिथून पुढे 1.5 इंच मार्जिन आहे. तर हे आपलं परफेक्ट आहे. फक्त उंची बघूया. अर्धा इंच याच्यात पण उंची वाढवायची. तर आपण ती उंची वाढवून घ्यायची या पद्धतीने. याच्या खाली आपल्याला अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची या पद्धतीने. अशा त्याला कटोरीचं टाकायचं आहे. मग हे 36 साईजची हे बघा. तर असे पहिल्या अगोदर क्रॉस ठेवून घेऊया. आता खाली कटोरी वाढवायची, खाली कापड जास्त ठेवले मी. या पद्धतीने. तर आपल्याला 1-1 इंच कटोरी वाढवून घ्यायची. इथं पहिले 1 इंच वाढवून घेते, इथे 1 इंच घेते. इथे एवढंच ठेवणार आहे.
या पद्धतीने. आता आपल्याला कटोरीचा टक्स किती पाहिजे बघायचा. 3 इंचाचा तयार टक्स आहे. आणि या पद्धतीने टक्स झाला. हे बघा. आता हे बघूया आपण या कटोरीचं बघूया कसं आहे ते. या टोकापासून या काच बटनच्या पट्टीपर्यंत 4 ला 1 कमी आहे. तर त्याच्यात आपल्याला पट्टी जोडायला पण मार्जिन पाहिजे. तर 4.25 भरलं पाहिजे. तर हे बघा 4.25 इथे येतं. आणि आता या साईडचं पण कटोरी जोडली त्या टिपला बघायचं. आणि हे टोक 4 इंच 4 इंचांनी परत हे 3 रेगा म्हणजे 4.25 आणि 1. ही आपण ही रेख सरळ मारून घेऊया अशी. मी तुम्हाला हे डार्क करून दाखवते म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेल छान अशी. अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. तर ही बघा इथे लाईन येते. तर मी इकडे वाढवणार नाही, फक्त इथंच वाढवते या पद्धतीने अशी. आणि हा आपला टक्स आलेला. दोन्हीकडे उंची सेम आली पाहिजे. 3 आणि 3 रेगा 1 2 3. हे बघा इथे पण या पद्धतीने ही कटोरी झाली आहे. पुढचा भाग पण झाला. आता या भागाला हे पण डार्क करून दाखवते. हे बघा. तर आता इथं गळा मोजून घेऊया आपण. गळा पुढचा किती होता हा. इथे बघा 6.25 गळा आहे. तर इथे सोडायचं जरा. हे 5.5 आणि हा पण सरळ करून घेऊया. आता हे पूर्ण किती 6.25 आणि हे 1.5. 6.25 आणि 1.5 किती झाले 7.5 आणि 7.25 बरोबर. तर आपल्याला किती पाहिजे 7.25. तर आपल्याला अर्धा इंच मार्जिन म्हणजे 7.25चा गळा पाहिजे. तर टोटल आपला इथे किती भरतोय 6.25 आणि 1.5 बरोबर ना. म्हणजे आपल्याला अर्धा इंच जास्त होतोय. तर हा अर्धा इंच आपण इथे कट करायचा. इथून वर घ्यायचं अर्धा इंच. हे बघ तर इथे 5.5 आणि हे 1.5. 5.5 आणि 1.5 किती झाले 7 बरोबर. आणि हा राऊंड मग आपल्याला असा इथे जोडायचा. आणि मग हा राऊंड आता हे नको आहे आपल्याला. हा राऊंड मोजून बघूया हे आणि हे कटोरीचं सेम माप बसतंय का. या पद्धतीने किती भरलंय 8.5 आणि 1 रेघ. हे पण मोजून बघूया. हे बघा बरोबर 8.5 आणि 1 म्हणजे हे बरोबर पुरणार आहे आपल्याला. तर या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. याच्यानंतर हे कटिंग करून घेऊया. नंतर क्रॉस पट्टी काढू आपण. हे बघा हा पार्ट घेतलाय. मुंड्याला मुंडा लावून घ्यायचा सरळ आणि इथे रेघ ओढून घ्यायची कुठपर्यंत आलंय ते बघून. आणि मग ते मोजून घ्यायचं. तर 2 इंच भरले. तर यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग 1 इंच असं 3 इंचाची क्रॉस पट्टी काढायची.
तर आपली ही तयार क्रॉसपट्टी बघूया कितीची आहे. हे बघा 3 इंच आहे आणि ही इकडे पण 3 इंच आहे. तर ही बरोबर आहे क्रॉसपट्टी. आपण क्रॉसपट्टी पण काढून घेऊ. या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. तर मी तुम्हाला इथे स्टिचिंग पण दाखवणार आहे. आपलं कटिंग करून झालेलं आहे. 35 आणि 38 अपर चेस्ट 35 आणि 38 फुल बस्ट आहे. याची आपली कटिंग पूर्ण झाली. तर आता स्टिचिंग दाखवते मी कटोरीची. तर हे सगळे मी अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे अस्तरचं कट करून अस्तर जोडून सर्वांना घेतलेलं आहे. सर्व पार्ट हे बघा बाह्या पण झालेत. आता फक्त तुम्हाला कटोरीची स्टिचिंग दाखवायची. तर हे बघा ह्या पद्धतीने करायची स्टिचिंग परफेक्ट. तर हे पहिला असं खाली ठेवायचं, खालून वरती कटोरी जोडत आणायची म्हणजे कमी पडत नाही. वरून खाली गेलं तर जरा कमी पडू शकते. तर या पद्धतीने कोणताच पार्ट खेचायचा नाही. आपण जेवढं मार्जिन सोडलेलं आहे तेवढ्या मार्जिन वरून टिप मारायची. तशीच उलटी फिरून डबल टिप मारायची या पद्धतीने आणि नक ओढून घ्यायचं. अशी आपली झालेली आहे. आता याला क्रॉसपट्टी लावायची. क्रॉसपट्टी उलटी सुलटी बघून घ्यायची व्यवस्थित. तर हे बघा ही या साईडची आहे. मग अशी ओपन करून ठेवायची आणि पलटी मारायची याच्यात. अशी टिप मारून झाल्यावर परत नक ओढायचं असं टिपवर आणि ब्लाऊज उलटा करून याचा असा रोल करायचा. अशी क्रॉसपट्टी लावण्याने आतून पण फिनिशिंग छान येते. दोरे बिरे बाहेर निघत नाहीत. आणि मग ही अस्तरची क्रॉसपट्टी याला जोडून घ्यायची. आणि हे आतलं बाहेर ओढून घेऊन सुलटा करून घ्यायचा ब्लाऊज आणि परत एकदा नक ओढायचं टिपवर खालच्या पण. आणि हे बघा आतून पण या पद्धतीने क्रॉसपट्टी छान दिसते. तर आता याला याच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट जोडून घेते. इथे बघा काय करायचं, आता दुसरा पण पार्ट आपला हा जोडून झालेला आहे. आता काज बटन पट्टी लावायची. इथे बघा काय करायचं, इथे बरोबर व्यवस्थित टोकाला टोक ठेवायचं आणि जेवढी एक्स्ट्रा दिसते क्रॉसपट्टी तेवढी कट करून टाकायची. गळा पण आपला बरोबर झालाय का बघायचा. 7 इंच 7.25 इंच झालेला हे बघा. अर्धा इंच आपल्याला ह्याच्यासाठी पाहिजे. याच पद्धतीने हे पण करून घेऊया सर. आता आपण इथं काज बटन पट्टी लावूया. आता पहिले आपण लूप पट्टी लावून घेऊया. खाली एक्स्ट्रा सोडायचे थोडी.
हुकची पट्टी खालून वरती दुमडायची असते. नंतर एक दाब टीप टाकायची अशी आणि याला अशी फोल्ड करून खाली. आणि मग नंतर इथे एक फोल्ड टाकूया. आणि मग ही जी टीप आलेली आहे आपली ही जोडलेली तिथपर्यंत ही किनार अशी टेकवायची या पद्धतीने आणि या कडेने टीप मारायची. जर मशीनवर तुम्ही आय करत असाल तर या कडेने मारायची आणि दोऱ्याचे करणार असाल हुक लावायचे काच तर इकडून टीप मारायची. तर मी या बाजूने मारणार आहे. आणि आता आपल्याला 5 आय करायचे. तर असे मार्क करून घ्यायचे समान अंतरावर. या पद्धतीने टीप लॉक करायची खाली व्ही आकारामध्ये मशीन वळवत आता हे आय करून घ्यायचे. आणि प्रत्येक आयच्या सुरुवातीला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करायची म्हणजे काज उसवत नाही ते. अशा पद्धतीने भक्कमपणा येतो त्याला. आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं. आता लोकांची पट्टी कशी बसवायची ते दाखवते. अस्तरचं कापड हे असं डबल घडी घ्यायची आणि ब्लाउजच्या वरून ठेवायची ही घडी आतमध्ये फोल्ड करायची असते. आणि इथे जेवढं मार्जिन घेतलंय आपण तेवढंच मार्जिन टीप मध्ये धरायचं. त्यानंतर अशी खाली पण आणि वर पण एक्स्ट्रा ठेवायची टीप खाली पण ठेवायची. आता ही दाब टीप देते वेळी अशी फोल्ड करून घ्यायची खालच्या साईडने. आणि मग आता ही अशी फोल्ड करून खाली बरोबर या टीपवर फोल्ड करायची आणि टीप मारून टाकायची. एक्स्ट्राचं कापून टाकायचं आणि मग चेक करायचं दोन्ही पट्ट्यांची उंची सेम झाली का. थोडीशी वाढली तेवढी छाटून टाकायची. तर बघा किती सुंदर आणि परफेक्ट ब्लाउज झालेला आहे आपला. इथे पण सेम कट करून टाकायचं. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओ असणार आहे आपला गोट कसा घालायचा, पायपिंग कसं घालायचं ब्लाउजला. सगळ्या पद्धती अगदी परफेक्ट दाखवणार आहे. कुठेही गोट चुकणार नाही तुमचा. तो पण व्हिडिओ बघायला तयार व्हा. आणि तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.